करुणापदीचा व्हिडिओ बनवला मी आणि करुणापदीचा व्हिडिओ बनवल्यावर बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की मी जी स्टोरी किंवा मी जी कथा सांगितली आहे करुणापदी निर्मितीची ती खरी कथा नाही आहे. आता मी ज्यावेळेस पॉडकास्टमध्ये पण हे सांगितलं होतं की ही कथा मी ऐकलेली आहे आणि मी जी ऐकलेली आहे, जी मला भावली ती मी तुमच्यासमोर मांडली. पण तुम्हाला माहिती आहे का, या कथेतून पण मला एक छान लाभ झाला होता. त्या कथेमुळेच मी टेंबे स्वामींच्या जवळ जाऊ शकलेली, त्यांची करुणापदी माझ्याकडे आलेली. आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांचा हा अनुभव असेल की करुणापदीची ही कथा जर तुम्ही ऐकली असेल तर कदाचित तुम्ही करुणापदी काय आहे हे पाहायला गेला असाल किंवा ऐकायचा प्रयत्न केला असेल, कारण मी स्वतः त्याचा साक्ष आहे, मी अनुभव घेतला आहे. करुणापदीची ही कथा मला इतकी भावली होती की तिथे समर्पण काय असतं हे मी त्या कथेतून शिकले. अर्थात ती कथा पुढे मागे होऊ शकते, अगोदरची असू शकते, नंतरची असू शकते, यापैकी काही असू शकतं, परंतु मला असं वाटतं की त्या कथेतला भाव फार महत्त्वाचा होता. आणि हा किस्सा मी तुम्हाला याच्यासाठी सांगते की खरी कथा घडली आत्ता. मला एक 15 दिवसापूर्वी साधारणतः फोन आला. एक काका होते आणि त्यांनी मला अतिशय प्रेमाने विचारलं की ताई, तुम्ही हा जो व्हिडिओ केला आहे ह्याची कथा तुम्हाला कुठे मिळाली? तर मी त्यांना सांगितलं की काका, मला ही कथा जशी कळली, जी मी ऐकली, जी मी वाचली, तीच मी कथा मांडली. कारण ती मला मनापासून आवडली होती आणि मला अशी इच्छा होती की माझ्या आयुष्यात जर या कथेने करुणापदी आणली आहे तर ही कथा ऐकल्यानंतर अनेकांच्या आयुष्यात ती करुणापदी यावी किंवा येईल. आणि त्याचबरोबर टेंबे स्वामींच्यावरचा विश्वास अजून वाढायला लागेल, हा निव्वळ भाव होता. पण म्हणतात ना, नियतीला किंवा स्वामींना काहीतरी वेगळं मान्य होतं. ते काका मला म्हणाले की तुम्ही जी सांगितली ती कथा खरी नाही आहे, माझ्याकडे खरी कथा आहे आणि खरी कथा काय आहे ती मला माहीत आहे. मला इतका आनंद झाला की मी तुम्हाला शब्दात एक्सप्लेन नाही करू शकत ते. परंतु ना, मला असं कुठेतरी वाटलं की कदाचित आहे ना, टेंबे स्वामींनी माझ्याकडनं हे करून घेतलं की लोकांपर्यंत तू खरी कथा पोचव. मे बी ते असेल, मला खरंच कल्पना नाही. परंतु मी त्यांना सांगितलं की काका, मी तुम्हाला लवकर भेटायला येईन आणि पण तुमच्याकडे काही प्रूफ आहे का? मी हा शब्द त्यांना विचारला. का माहिती आहे? कारण तुम्हाला सगळ्यांना ते हवं आहे. संदर्भाचं स्पष्टीकरण आपल्याकडे फार महत्त्वाचं असतं. भाव फार नंतर बघितला जातो, हा माझा अनुभव आहे. असो. तर ते काका म्हणाले की नाही, आहे माझ्याकडे, तुम्ही मला भेटायला या, मी तुम्हाला त्याचे संदर्भ पण देतो. ते काका अंधेरीला राहतात. मी लवकरच त्यांना भेटायला जाणार आहे. हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी ह्यासाठी बनवला आहे की तुम्ही विचारलेल्या करुणापदीच्या त्या कथेचं संक्षिप्त उत्तर हे आहे की टेंबे स्वामींनी कदाचित माझ्याकडनं ती त्याच्यासाठी करून घेतली की खरी कथा तुमच्यापर्यंत कदाचित यावी. हा उद्देश नक्की असू शकतो. कारण मी नेहमी म्हणते तसं, जर तुमचा भाव चांगला असेल तर आता म्हणजे प्रत्येकांच्या बऱ्याच जणांच्या मते की ही कथा चुकीची मी प्रेझेंट केली, पण जर चुकीची जरी असेल तर त्या कथेतला भाव फार सुंदर आहे, हे माझा विश्वास आहे आणि माझा भाव आहे. त्यामुळेच कदाचित टेंबे स्वामींनी माझ्यापर्यंत हे पोचवण्याचा निर्णय घेतला असेल. येत्या पुढच्या 15 दिवसात माझं प्लॅनिंग आहे की मी त्या काकांना जाऊन भेटणार आहे. मी त्या काकांसोबतचा व्हिडिओही इथे अपलोड नक्की करणार आहे, कारण तशी परमिशन मी काकांकडनं घेतली आहे. आणि ही जेव्हा घटना घडली ना, तेव्हा मला असं प्रत्यक्षात जाणवलं की स्वामी तुम्हाला ना कुठेतरी मार्गदर्शन करत असतात की इथून असं जा, इथून असं जा, इथून असं जा आणि इथून असं पोच. कारण त्या काकांनी मला सांगितलं की टेंबे स्वामींचे अति आवडते शिष्य यांचा मठ आहे बोरिवलीला. मी जेव्हा तो व्हिडिओ बनवेन त्यावेळेस त्या बोरिवली मठाचा ॲड्रेस, तिथलं जे काही लोकेशन असेल ते सुद्धा मी त्या व्हिडिओच्या खाली नक्की देणार आहे की आपल्यापैकी ज्या भाविकांना तिथे जावंसं वाटेल तर त्यांनी जावं आणि तो व्हिडिओ नक्की तुम्ही पहा की जेणेकरून तुम्हाला त्याचा लाभ हो. करुणापदीची ही कथा जरी चुकीची किंवा खोटी असेल तुमच्या मते, माझ्या मते तीच कथा माझ्यासाठी भावलेली आहे आणि मला त्या कथेने मला करुणापदी दिलेली आहे, तर ती मला भावलेली कथा आहे. परंतु ती कथा नक्कीच या गोष्टीला कारणीभूत ठरली की त्या काकांनी माझ्या आयुष्यात यावं आणि आपल्या आयुष्यात, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात, कारण मी जेव्हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते तेव्हा तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ मिळणार आहे. बोरिवलीचा जो मठ आहे टेंबे स्वामींच्या शिष्यांचा, कदाचित तो मठ नावारूपाला यावा किंवा माझ्यामुळे किंवा मी एक निमित्त मात्र ठरावी आणि तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोचावा. कदाचित हे संक्षिप्त कारण असू शकेल असं मला वाटतं.
याच मला महत्त्वाच्या भावना तुमच्यापर्यंत मांडायच्या होत्या की मी जो करुणापदीचा विषय सांगितला आहे किंवा विषय मांडला आहे त्याच्यामागे काहीतरी तथ्य कुठेतरी स्वामींनी पेरलेलं होतं, हा माझा भाव आहे. आणि त्यामुळेच कदाचित आजचा हाही व्हिडिओ बनतो आहे. मी तुम्हाला एक सगळ्यांना नक्की सांगेन की होऊ शकतं की कथा पुढे मागे होऊ शकतात. व्हॉट्सअप युग आहे, कथेच्या रूपं बदलू शकतात. पण आपण सगळ्यांनी त्या कथा बघण्यापेक्षा त्याच्यामागचा भाव काय आहे हा पाहायला पाहिजे असं मला वाटतं. आणि हो, तुम्ही कितीही कुठल्याही प्रकारची पूजा अर्चा केलीत किंवा करतो त्यावेळेस स्वामी आपला भाव बघतात. आणि ज्या दिवशी मला कमेंट्स या व्हिडिओवर यायला लागलेल्या त्या दिवशी मी स्वामींना सांगितलेलं की स्वामी मला याचा आता मूळ पाहिजे की हे काय होतं, कुठे होतं आणि ओरिजिन. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, अवघ्या 15 दिवसात स्वामींनी मला त्याचं उत्तर दिलं. मी तुमच्या सगळ्यांबरोबर ते शेअर करणार आहे. लवकरच मी त्या काकांना भेटायला जाईल आणि तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोचवेन. आशा करते तुम्हाला ही माहितीही आवडली असेल. ज्यांना कोणाला हा प्रश्न आहे या कथेचा त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. शुभम भवंतु.